कॉकरोच जनता पार्टीला जंतर मंतर वरती कोणी पाठिंबा दिलाय ते पहा एकदा. नहीं सकते, पर ये लड़ाई आप लड़ सकते हो। ये लड़ाई हमने आजादी का महुआ मोइत्रा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींच्या फायर अशा या खासदार यांचं तुम्ही 2019 संसदेमधलं एकदा जे पहिल्यांदा भाषण केलं ना त्यांनी खासदार म्हणून, ते भाषण यूट्यूबला जाऊन ऐका, सर्च करा महुआ मोइत्राज फर्स्ट स्पीच इन द पार्लमेंट. ऐका ते भाषण, नंतर कळेल तुम्हाला महुआ मोइत्रा कोण आहे. मोदी अमित शहा हे जे ना यांना घाम फोडतात या भाषणातून, त्यांच्या शब्दांमधून. अख्खं BJP या खासदाराला घाबरतं. कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे म्हणजे हे आंदोलन जे CJPचं कॉकरोच जनता पार्टीचं मोठं असणार आहे. बाकीचे विरोधी पक्षांना ते कॉकरोच जनता पार्टीला सपोर्ट नाही करत आहेत. स्वतः राहुल गांधी त्यांनी कधी अभिजित दिपके कॉकरोच जनता पार्टीचं समर्थन नाही केलं. मुद्दा एकच आहे ना, नीट पेपर फुटी, तरी पण काँग्रेसचं समर्थन नाही आहे. कोणताही विचार न करता महुआ मोइत्रा कॉकरोच जनता पार्टीच्या जिथं सोनम वांगचुक उपोषण करताय तिथं जाऊन भाषण करतात आणि समर्थन दाखवतात कॉकरोच जनता पार्टीबद्दल. तर कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे 100% चर्चेचा विषय बनत आहे. ज्या पद्धतीने सुरुवातीला हे थोडंसं यांना कार्टून म्हणून हिरावण्यात आलं की काय होणार आहे कॉकरोचेसकडून, पण ज्या पद्धतीने आता हळूहळू याला मोठमोठे नेते जसं महुआ मोइत्रा वगैरे सपोर्ट करतात, तर हे आंदोलन मोठं होणार हे दिसतंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं महुआ मोइत्राच्या या भूमिकेबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही यांचं भाषण ऐकलंय का 2019? ऐकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा.